नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. तर आपण काही देवदर्शनासाठी गेलो होतो. तर आपण त्या देवदर्शनासाठी गेलतो. तर आता त्या देवदर्शनाचा आपलं जागरण गोंधळ आहे आज. तर मी तुम्हाला माझा संपूर्ण व्हिडिओ पाहायच्या पहिले मला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया. तर चला मित्रांनो. तर या पण मित्रांनो, इथं असे काही लोक वगैरे जमलेले आहेत. तुम्ही एवढं व्हिडिओमध्ये पाहू शकता. आणि या पण मित्रांनो, हे काही आपले मित्र वगैरे आहेत. इकडं तुम्ही ते 2 मित्र माझे पाहिलेच असतील. तर या पण मित्रांनो, आता इकडून सगळे निघालेले आहे आपले देव आणायला. तर आपले देव उजळायला टाकलेले होते. तर आता आपण तिकडून आणू आणि मित्रांनो त्यांची पूजा वगैरे करतो. या पण मित्रांनो, आता आम्ही इकडं आलेलो आहे आपल्या ओम गुरुदेव ज्वेलर्समध्ये. तेव्हा मित्रांनो, इकडं आपल्या देव वगैरे आपण इकडून घेतलेले आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगून देतो की आपलं कुठुरे गाव आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, कुठुरे गाव, निफाड तालुका. तर मित्रांनो, आपल्या ह्या कुठुरे गावात होत्या त्या दिवशी ड्युटी. आणि ह्या पण मित्रांनो, आता आपण देव वगैरे आणले. तर आता ड्युट्या वगैरे निघाल्या होत्या. म्हणून आपण हातात ही घेतला. आणि ह्या पण मित्रांनो, मी हातात ड्युट्या वगैरे घेतलेल्या आहे. तेव्हा मित्रांनो, पाहिलंच असशील तुम्ही. आणि ह्या बघा मित्रांनो, एवढे सगळे लोक वगैरे जमा झालेले आहे, जे की तुम्ही इकडं स्क्रीनवर पाहू शकता. आणि तो आत्ता कॅमेऱ्याच्या पुढे आलतो. तो माझा एक मित्र आहे मित्रांनो. तर आत्ता मित्रांनो, आपण मी माझ्या ब्लॉगवर टाकलेला आहे पण ते खंडेराव महाराजांचं मंदिर. तर तिकडंच आहे, आपण आपल्या घरापुढंच आहे गावाकडच्या. तर तिकडं आपण जमलेलो आहे सगळे. तर आपण मित्रांनो, हे बी आपले मित्र परिवार आहे सगळा, तुम्ही पाहू शकता. त्या पण मित्रांनो, मी मंदिराच्या आत वगैरे आलेलो आहे, तेव्हा तुम्ही पाहू शकता. आणि आता मंदिराच्या आपण बाहेर आलेलो आहे आणि मंदिराला एक फेरी मारून आपण आता जाणार आहोत आपल्या ड्युट्या घेऊन तिकडं पुढं. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतोच. आणि हे पण मित्रांनो, इकडं त्या 12 बैलगाड्या वगैरे लावलेल्या आहे. तसं की तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या गावाकडचा हा मंदिराचा व्लॉग पाहू शकता. तर या पण मित्रांनो, आता आपण इकडून निघालेलो आहे त्या खंडेराव महाराजांच्या मंदिरापासून आपण आता इकडं पुढं निघालेलो आहे. आणि तिथं या पण मित्रांनो, सगळे ड्युट्या वगैरे घेऊन चाललेले आहे. आणि या पण मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इकडल्या देवांना काही आपलं निवद वगैरे ठेवलेलं आहे. इकडं पाणीने सगळं धुवं वगैरे राहिले त्या पा. आणि इकडं सगळे ड्युट्या वगैरे घेऊन उपस्थित आहे. आणि या पण मित्रांनो, हे आता मी तुम्हाला दाखवते ह्या पा निवेद्य, जे की आपल्याला आता त्या देवांच्या पुढं ठेवायचे. या पण मित्रांनो, इकडं ते वाघे वगैरे असं वाजू राहिले. पण मित्रांनो, आपण देव तिडून घेऊन आलेलो आहे. आणि तुम्हाला इकडं काही अंधार दिसत नसेल, पण इकडं तळी वगैरे भरायचं काम चाललेलं आहे. मंडपाच्या खाली इकडं तळी वगैरे भरून राहिलो आपण. आणि या पण मित्रांनो, तळी भरून आपण आता इकडं आपल्या घरच्या पुढं इकडं जेवायला सगळी पंगत वगैरे बसवलेली आहे, जे की तुम्ही पाहू शकता. आणि आता मित्रांनो, सगळ्यांचे जेवण वगैरे झालेले आहे. आणि आता फायनली आपलं जागरण गोंधळ चालू झालेलं आहे. इकडं काही लोक वगैरे बसलेले आहे. आणि तिकडं त्या पण मित्रांनो, तुम्ही पाहूच शकता, तिकडं ते गोंधळी नाचू राहिले. आणि या पण मित्रांनो, मी इथं देवाच्या ह्या दिव्याला तेल टाकू राहिलो. त्या पण मित्रांनो, हा आहे इकडं ती हे लावलेलं आहे निरंजनी, आणि मी त्याला तेल टाकू राहिलो. मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं आपलं हे जागरण गोंधळ, सांगा बरं का नक्की मला कमेंट करून. पण मित्रांनो, तिकडं माझे पप्पा बसलेले आहे आणि इथं मी बसलेलो आहे आणि टाकू राहिलो तेल. आणि आपण मित्रांनो, इथं अशी काही पूजा वगैरे मांडलेली आहे.
आणि आपलं खंडेराव मंदिराच्या पुढंच मांडली होती ही पूजा वगैरे. आणि आपण मित्रांनो इकडं वाघे वगैरे नाचू राहिले, तुम्ही पाऊच राहिले तिकडं. आणि तेव्हा मित्रांनो हे आहे आपलं खंडेराव महाराजांचं मंदिर. आणि हे आपले सगळे लोक वगैरे इकडं बसलेले आहे, नातेवाईक वगैरे इकडं सगळे बसलेले आहे. आणि हे पण मित्रांनो आता इथं रात्रीचे मित्रांनो 3 वाजलेले आहे. मला मित्रांनो खूप झोप येऊ राहिली, मी तुम्हाला सांगूच नाही शकत. आणि मित्रांनो आता फायनली 5 वाजलेले आहे. आणि 5 वाजल्यानंतर पाठ झालेली आहे. आणि इथं काही आंघोळ वगैरे घालायचं चालू आहे माझे पप्पा आणि त्यांना, कारण की त्यांनी लंगर तोडणार आहे ना आज, तर ते आंघोळ वगैरे घालून राहिले. आणि आपण मित्रांनो त्यांचं लग्न वगैरे इकडं लावलेले आहे. आणि सगळ्यांच्या हातात अक्षता दिलेली आहे. आणि मित्रांनो मी तो कॅमेरा फिरवतोय तो मी आहे इकडं. आणि आपण मित्रांनो आता इकडं लंगर तोडायची वेळ आलेली आहे. तेव्हा मित्रांनो हे माझे बाबा आहे, तर हे आता आपला पहिला लंगर तोडणार आहे आपल्या घरातला. तर हे पण मित्रांनो माझ्या बाबांनी पहिला लंगर तोडलेला आहे. आणि आता दुसरा लंगर तोडणार आहे माझे काका. हे पण मित्रांनो तिथपर्यंत लंगर गेलता. आणि हे आता माझा आमच्या इडला घरातला दुसरा लंगर माझे काका तोडणार आहे, ते की तुम्ही पाहू शकता. आणि आपण मित्रांनो यांनी लंगर वगैरे तोडलेला आहे. आणि आता येत आहे फायनली तर आपण मित्रांनो आता इकडं लंगर वगैरे लावलेला आहे. आणि आता हे तोडणार आहे, तर चला पहा तुम्ही. आणि हे मित्रांनो माझे 2 नंबरचे काका आहेत. ते आपण मित्रांनो आता इकडं लंगर तोडून राहिले, ते की तुम्ही पाहू शकता. आणि आता मित्रांनो आलेले आहे माझे पप्पा, तर आपण मित्रांनो आता ती तोडणार आहे, ते की तुम्ही इकडं पाहू शकतात. आणि मित्रांनो हे पहा त्यांनी आता लंगर तोडायला सुरुवात केलेली आहे. आणि हे पहा मित्रांनो ते आले आहे, तेव्हा त्यांनी ती पूजा वगैरे तिथली घेतलेली आहे तेव्हा. आणि आता मित्रांनो तेव्हा माझे पप्पा आलेले आहे. आणि तेव्हा ते हळदी कुंकू वगैरे तिथे लावून राहिले. आणि आता ते तोडणार आहे आपला लंगर. आणि या पहा मित्रांनो त्यांनी सुद्धा तोडलेला आहे लंगर. आणि मित्रांनो या तुम्ही पाहिलंच आहे. आणि मित्रांनो मला खूप झोप येऊ राहिली, मी तुम्हाला सांगूच नाही शकत. पूर्ण रात्र मी असा नुसतं जागा होतो, खूप झोप येत होती, पण तरी मी जागा होतो. आणि ह्या पण मित्रांनो आता इथं काही आपले पाहुणे रावळे आले होते, तर त्यांनी काही टावेल टोपी वगैरे दिलेली आहे सगळ्यांना. आणि मित्रांनो तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि मित्रांनो तुम्हाला माझा हा जागरण गोंधळाचा व्हिडिओ कसा वाटला ही मला कमेंटमध्ये नक्की टाका. बाय बाय, टाटा, सी यू. आणि मिळू आता आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगला.